या विधानसभामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी काँग्रेस असा एक लढा दिसणार आहे आणि मागल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या विधानसभेचा काहीतरी मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आलं होतं। पहिलं म्हणजे या विधानसभा क्षेत्राला पवनी जे विधानसभा क्षेत्र होते ते त्याचं समायोजन इथं या भंडारा विधानसभा क्षेत्रात करण्यात आलं आणि दुसरं म्हणजे हा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आलं होतं आणि या सर्व गोष्टींचा फायदा घेत मागल्या वेळेस आताचे स्थानिक जे आमदार आहेत शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला होता आणि शिवसेनेमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी निवडणूक जिंकलेली होती। यामध्ये अनेक वर्षापासून जे बॅकलॉग आहेत बरेचसे काम व्हायला पाहिजे होते जे झाले नाही। आपण ह्या 5 वर्षामध्ये सत्ता नसताना सुद्धा आपण बरेचसे काम आणून एक जिल्ह्याचा विकास करण्याचा आपण प्रयत्न केला। त्या काळात खैरलांजी प्रकरणामुळे नकारात्मक वोटिंग हे अनुसूचित जातींची झालेली होती आणि त्याचा तो फायदा त्यांना मिळाला होता आणि ते तब्बल 56,000 मतांनी जिंकलेले होते। मात्र यावर्षी त्यांनी 5 वर्षात जे काही काम केलेले आहेत त्याच्या भरोश्यावर त्यांना मतदान मिळणार आहे। तसेच स्थानिक जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्यावर नाराज दिसत आहेत। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जी लोकसभेमध्ये पराभूत झाली होती मात्र आता येणाऱ्या विधानसभेमध्ये ती चांगल्या जोमाने तयारी करत आहे। या क्षेत्रातील लोक जे 5 वर्षापासून फार थकलेले आहेत, ज्यांना खऱ्या आमदाराची जरूरत आहे, तो माझ्यामध्ये मला दिसतो। त्यामुळे येणारी निवडणूक ही स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांना यावेळेस तरी निवडणूक सध्या कठीण होणार आहे। आता या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं समीकरण राहणार आहे? यापूर्वीपर्यंत तरी भंडारा विधानसभेला जातीय समीकरणाच्या दृष्टिकोनातून बघितला जात होता, परंतु 2009 पासून ही जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाली म्हणून याला जातीय समीकरणाने तर बघताच येणार नाही। राहिली गोष्ट पक्षांची, तर शिवसेना आणि बीजेपी मध्ये वाद सुरू असला तरी वर्तमान परिस्थितीत शिवसेनेचा आमदार आहे, त्यांच्या कार्यकाळामध्ये काही चांगले कामं काही वाईट कामं जे झाले ते झाले म्हणून त्यांना सध्या तरी ऑप्शन म्हणून कोणीच नाही आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अलायन्स जर झाला तर त्यांच्याकडे कॅन्डिडेटची स्थिती सध्या तरी विपरीत आहे, कारण मागच्या इलेक्शनला जो कॅन्डिडेट देण्यात आला होता तो खूप मतांनी मागे होता म्हणून त्याच्यावर पुनर्विचार होऊ शकतो। ज्या पद्धतीने खासदारांचा दारुण पराभव झाला माझा म्हणजे प्रफुल्ल पटेलांचं, ते आता नव्याने पूर्ण रणनीती करून या इलेक्शनमध्ये तरी विधानसभा तरी ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील असं वाटतं का? लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा जो विजय झाला, सर्वाधिक मताधिक्य त्यांना भंडारा मतदारसंघातून मिळाली आहेत, जी जवळपास 50-60 हजाराच्या फरकाने भंडारा विधानसभा निघाली। भंडारा विधानसभेत जो पराभव झाला, प्रॉपर शहरात जे मताधिक्य आहे ते फार अधिक आहे जे भाजपा उमेदवाराला मिळालं। याचं कारण नगर परिषदेतलं जे काम आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं, ते त्याचाही परिणाम राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना भोगावा लागला। कदाचित हेच परिस्थिती विधानसभेच्या दरम्यान परत येऊ शकते आणि सध्या तरी तिकिटांच्या बाबतीत जो प्रकार भाजप आणि शिवसेनेच्या बाबतीत सुरू आहे तोच प्रकार राष्ट्रवादी आणि काँग्रेस या आघाडीच्या बाबतीतही सुरू आहे। त्यामुळे जोपर्यंत उमेदवारीचं निश्चित होत नाही, आज जरी राष्ट्रवादीला तिकीट दिसत असलं तरी काँग्रेसचे उमेदवार, काँग्रेसचे जे शर्यतीत असलेले लोक आहेत त्यांची इच्छा आहे की तिकीट आम्हाला मिळावं आणि असं झालं नाही तर काही प्रमाणात या नाराजीचं नुकसान राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सहन करावं लागेल। फक्त पवनी एक अशी जागा जिथं शिवसेनेचा प्रबळ आहे, पण तरी तिथं शिवसेनेमध्ये गटबाजी दिसलेली आहे, त्याचा नुकसान आता या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो का? नक्कीच होण्याची शक्यता आहे। याचं कारण असं की एकेकाळी पवनी नगर परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्य होतं। मागच्या निवडणुकीनंतर म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर आमदार शिवसेनेचे निवडून आल्यानंतर पवनीमध्ये शिवसेनेची सत्ता पूर्ण बहुमताने आली, परंतु त्यांच्यातीलच अंतर्गत गटबाजीमुळे म्हणजे नाराजीमुळे अवघ्या 2 सदस्य असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ती पूर्ण नगरपरिषद आपला सत्ता आता बळकावून घेतली। याचं कारण असं आहे की भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद आहेत, ते असं दिसून आलेलं आहे। दुसरी गोष्ट भाजपाकडून जाहीर केल्यानं आलेलं आहे की आम्ही शिवसेना यावेळेस मदत करणार नाही, तर याचं नक्कीच नुकसान शिवसेनेला बसणार आहे। दीपेंद्र गोस्वामी, एबीपी माझा, भंडारा।